अमरावती शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली. सिटी स्कॅन विभाग, आपत्कालीन वॉर्ड आणि इतर ठिकाणी पाणी साचल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी रुग्णालयाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला. ते पण नाही पुरं कचरा नाही. आता पाणी कसं मागच्या वेळेस मी पाणी काय असेल संदर्भात सूचना दिल्या मागच्या वेळेस पूर आले पूर्ण साफ करून घेतलं. एवढे टिंबर बंद होते की पूर्ण साफ करून घेतलं. तुमच्याकडून जे होते ना साफ आहे. आता जरी आम्ही बांधण्यात आले आहे बांधून हस्तांतरित नाही नाल्या सफाईचा जो विषय राहतो हस्तांतरितचा काय विषय ते नाली किती वर्ष झाले त्या नालीने सांगा बरं. मग हस्तांतरित झाल्यानंतर मग तुम्ही पाणी कसं जाऊ देऊ राहिले त्याच्यातून पाणी जे वरचं काढलं जाते खालचं जे बॉटमला लागून जे गाळ आहे ते असंच आहे महानगरपालिकेचं का हे सगळं पाप तुमचं आहे महानगरपालिकेचं. 10 वर्षापूर्वी बांधलेला रस्ता आता हस्तांतरितच्या गोष्टी नाले सफाई नाही. मला एक सांगा तुम्ही नाली किती वर्ष झाले बांधून झाली? 7-8 वर्ष झाले. मग 7-8 वर्षानंतर तुम्ही आता हस्तांतराची गोष्ट भेटली झाला नाही हँड ऑन ते सांगा. आणि हा नाला लेवलला पाणी निचराले हा नाला ह्या टॉपला लेवलला जोपर्यंत हा पाणी निचरणार नाही नाल्याचं मेन आहे. बघा इरविनमध्ये इतर ठिकाणी कुठेही पाणी नाही. हे इरविनमधले फोटो आहे. ऐका मग मी तुम्हाला मला कंप्लीट करू द्या. माझं काय अडचण आहे मी सगळं कंप्लीट करू. हे इरविनमधलं हे सगळे नाले आपल्या इरविनमधल्या हे म्हणजे बाकी ठिकाणच्या सगळ्या फक्त 2 ठिकाणी अडचण आहे. ती सॅग आहे आणि समोरचा सॅग आहे. याची अडचण जनरेटरचा करंट लागत असते काय कोण सामान शिरबातीकडे वाटते ना अजूनही नाही ना तुमचे दवाखान्यात नाही तुम्ही काय करते हे असं उघडायलाच असते का? नाही कॅनपी लागली आहे ते पाण्याचं तिकडे प्रॉब्लेम. अहो मला एक सांगा येतं उत्तर त्यामध्ये की हे उघडायलाच असते का असं? नाही नसते पण मग आतापर्यंत काय ठेवलं तुम्ही उघड्या? यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे CS विनोद पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गिरी तसेच महापालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना घटनास्थळी बोलावून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यापूर्वी योग्य नियोजन न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार वानखडे यांनी दिले. कालच्याच पहिल्याच पावसात जे काही हा इरविन सामान्य रुग्णालय आहे जिल्हा रुग्णालय त्या जिल्हा रुग्णालयातल्या अनेक महत्त्वाच्या भागात पाणी शिरलेलं होतं. मग एक्सरे मशीन असेल किंवा सिटी स्कॅन असेल आणि कॅज्युअलिटी असेल या सगळ्या महत्त्वाच्या भागात पाणी घुसलेलं होतं. त्यासाठी जे काही पूर्वतयारी करणे गरजेचं होतं महानगरपालिकेनं ते केल्या गेली नाही. प्रशासनसुद्धा त्यासाठी तेवढंच जबाबदार आहे. आज काही खास नुकसान झालं नाही परंतु भविष्यात फार मोठी हानी इथं होऊ शकते. म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना मी तशा सूचना दिल्या. BNC असेल महानगरपालिका असेल किंवा इरविनचं प्रशासन असेल यांना सूचना दिलेल्या आहे. त्या लवकरात लवकर 3 ते 4 दिवसात त्याच्या ज्या ज्या काही व्यवस्था आहेत पाणी पुन्हा कधी येणार नाही यामध्ये
यासाठी व्यवस्था करण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत. अहो, तुम्ही येता अधिकारी येता मागच्या वेळेस झालंच तसं, दुर्लक्ष प्रशासनानं केलंच. मग प्रशासनानं मागच्या वेळेस दुर्लक्ष केलं, मग BNC असेल किंवा महानगरपालिका असेल यांनी दुर्लक्ष केलं, म्हणूनच यावेळेसची सुद्धा परिस्थिती अशी निर्माण झाली ना. ती परिस्थिती वारंवार आता उद्भवू नये या संदर्भात मी सूचना केलेल्या आहे.